नमस्ते यूट्यूबर्स, मी तनुजा पाटील। तर पुढील आठवड्याभरामध्ये RTEचे ॲडमिशन सुरू होणार आहेत। तत्पूर्वी नियमामध्ये काही चेंजेस झालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नवीन जी नियमावली आहे ती जाहीर झालेली आहे। तर खाजगी शाळा ज्या आहेत त्यांच्या बाबतीत नियमावली आलेली आहे। त्यानंतर कागदपत्रे कशा पद्धतीने लागणार आहेत आणि 2024-25 रोजी जी वयाची अट आहे ती सुद्धा बदललेली आहे। तर ते काय आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही इथे पाहू शकताय, महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय रोजी दिनांक 3/4/2024 रोजी हा एक परिपत्र काढण्यात आलेला आहे। तर ह्यामध्ये तुम्ही विषय बघू शकताय, बालकांना मोफत व सक्तीचं शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना जी आहे, महत्त्वाची सूचना अशी ह्यामध्ये काढलेली आहे। तर सूचना काय आहे ती आपण पाहणार आहोत। तर बघा, शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता RTE 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत असून शालेय शिक्षण विभाग अधिसूचना दिनांक 9/2/2024 मधील सुधारित निकष नमूद केलेले आहेत। त्यानुसार 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित, दुर्बल व सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकातील मुलांना RTE अंतर्गत 25% राखीव जागांमध्ये प्रवेश दिला जातो। महत्त्वाची अशी सूचना जी आहे ही पालकांसाठी आहे। तर जे पुढचे RTEचे ॲडमिशन आहेत पुढच्या आठवड्याभरामध्ये चालू होणार आहेत। जेव्हा ॲडमिशन चालू होतील त्यावेळेस व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। तत्पूर्वी तुम्ही इथे बघू शकता, निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर बघा अनुदानित शाळा, शासकीय शाळा, तसेच स्थानिक स्वराज्य व स्वयं खर्चाने जे शाळा असतील अशा सर्व प्रकारच्या शाळांना ही परमिशन दिलेली आहे। तर वंचित आणि दुर्बल व सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकातील जी मुलं आहेत त्यांना 25% प्रवेश देण्यात येणार आहे। अनुदानित शाळा ज्या आहेत, शासकीय शाळा आहेत, त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा व स्वयं अर्थसहाय्यातील शाळा अशा प्रवेशासाठी प्राधान्यक्रम असणार आहे। तथापि एखाद्या पालकाची प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य शाळेच्या शाळांची शासकीय शाळांची निवड करण्याची असल्यास त्यानुसार त्या पालकांना प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य शाळेची शाळा व शासकीय शाळा निवडता येईल। विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंत अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा व स्थानिक स्वराज्य शाळांच्या शाळा नसतील व 1 किलोमीटरच्या अंतरावर स्वयं अर्थसहाय्यातील शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वयं अर्थसहाय्यातील शाळेत मुलांना 25% प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाईल। हा महत्त्वाचा निर्णय आहे ह्या ठिकाणी। त्यानंतर 1 किलोमीटर अंतरापर्यंत अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य व संस्थेच्या शाळा व स्वयं अर्थसहाय्यातील शाळा नसेल तर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटरच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्यक्रम देण्यात येईल। म्हणजे जर 1 किलोमीटरपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारची शाळा मिळत नसेल तर तुम्ही 3 किलोमीटरच्या आतील एखाद्या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊ शकता। तर बघा, 2024-25च्या ॲडमिशनसाठी आपल्याला कागदपत्रे कोणती तयार ठेवायची आहेत तर त्यासाठी आपल्याला दिलेला आहे, निवासी पुराव्याकरिता राशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज बिल, टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स किंवा घरपट्टी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी तुम्ही कुठल्याही प्रकारचे एक कागदपत्र देऊ शकता किंवा बँकेचं पासबुक। हे कशासाठी तर तुम्ही जिथे राहताय तिथला तुमचा पत्त्याचा पुरावा म्हणून, ठीक आहे। तर ह्यापैकी निवासी पुराव्याकरिता कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे। ते जर तुम्ही भाडेतत्वावर राहताय तर भाडेतत्वांसाठी पालकांना काय करायचं आहे, एक ॲफिडेविट बनवायचा आहे। ॲफिडेविट जो आहे कालावधी त्याचा 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असायला हवा, तो पुराव्यासाठी ग्राह्य धरला जाईल। ती प्रत जी आहे ती कार्यालयाच्या नोंदणीकृत असायला हवी, ठीक आहे। त्यानंतर ते जर पालक राहत नसतील त्या ठिकाणी असं आढळून आल्यास पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल। त्यामुळे तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी राहत असाल तरच तिथला ॲफिडेविट तुम्हाला बनवायचा आहे आणि जोडायचा आहे। जर राहत नसेल तर नाही बनवायचं, ठीक आहे। नाहीतर मग तुम्हाला पूर्णपणे फीस त्या शाळेची भरावी लागेल, जी फी असेल ती।
दुसरं जे आहे जन्माचा पुरावा द्यायचा आहे, म्हणजे त्याचा जन्म दाखला तुम्हाला जोडायचा आहे. त्यानंतर जात प्रमाणपत्र पुराव्यासाठी तुम्ही कुठल्या कास्टमधून आहात ते कास्ट सर्टिफिकेट तिथे जोडायचं आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, उत्पन्न जे आहे 1 लाखापेक्षा कमी असायला हवं. 1 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर त्याचं ॲडमिशन घेता येणार नाही. तर ह्या आर्थिक वर्षामध्ये 24-25मध्ये आपण आता प्रवेश घेतो आहे. तर पालकांचे सन 2022-23 किंवा 23-24 या वर्षातील उत्पन्नाचा दाखला प्रवेशाकरता ग्राह्य समजण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर दिव्यांग मुलं जर असतील तर त्यांच्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा, जिल्हा शल्य चिकित्सालय अधीक्षक अधिसूचना, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे 40%पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र असायला हवं. ते फक्त जे दिव्यांग मुलं आहेत त्यांना 40%पेक्षा जास्त दिव्यांग असेल याचं प्रमाणपत्र जोडायचं आहे. त्यानंतर पालकांसाठी सूचना आहे, ज्या बालकांचे ह्यापूर्वी 25% आरक्षणमध्ये जर फॉर्म भरलेला असेल तर अशा बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही आहे. आणि प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून जर पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरचे प्रवेश रद्द करण्यात येईल. म्हणजेच तुम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म भरता आणि ते चुकीचं भरताय तर तुमचा फॉर्म जो आहे पूर्णपणे रद्द करण्यात येईल. त्यामुळे फॉर्म भरताना तो व्यवस्थित पद्धतीने बघून भरायचा आहे. त्याने काय होईल, चुकीचं फॉर्म जर भरला असेल तर लॉटरीमध्ये त्याचा विचार केला जाणार नाही, तो फॉर्म पूर्णपणे रद्द केला जाईल. त्यानंतर पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RT पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे. म्हणजेच जर काही वेळेस काय होतं, लॉटरी लागूनसुद्धा SMS येत नाही, मग त्यावेळेस तुम्हाला RT पोर्टलवर व्हिजिट करायचे आणि जे मेसेजेस आहेत किंवा आपलं लिस्टमध्ये नाव आहे की नाही ह्या गोष्टी किंवा अजून काही चेंजेस झाला असेल ते तुम्हाला वेळोवेळी चेक करायचे. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकाचा अर्जाचा विचार केला जाणार नाही. सर्व पालकांनी याचा गांभीर्याने नोंद घ्यावी. मग त्यानंतर 2024-25चं जे शैक्षणिक वयोमर्यादा जी अट आहे ती आपण आता पाहणार आहोत. त्यामध्ये जे दिलं आहे, प्ले ग्रुप आणि नर्सरीमध्ये 1 जुलै 2020 रोजी जे बालकं जन्माला आलेली आहेत ते 31 डिसेंबर 2021च्या मध्ये त्यांचं किमान वय जे आहे ना ते 3 वर्ष असायला हवं आणि कमाल वय 4 वर्ष 5 महिने म्हणजे 4.5 वर्षापर्यंत ते नर्सरीमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. त्यानंतर जर तुम्हाला ज्युनियर KGला ॲडमिशन घ्यायचं आहे तर 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 मध्ये किमान वय 4 वर्ष असायला हवं आणि कमाल वय जे आहे 5 वर्ष 5 महिने 30 दिवसपर्यंत चालेल. त्यानंतर तुम्ही जर सिनियर KGला ॲडमिशन घेताय तर 1 जुलै 2018 रोजी ते 31 डिसेंबर 2019 मध्ये 5 वर्ष किमान वय त्याचं असायला हवं आणि जास्तीत जास्त कमाल वय जे आहे 6 वर्ष 5 महिने 30 दिवस. त्यानंतर इयत्ता जर तुम्ही पहिलीला ॲडमिशन घेताय तर 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 मध्ये किमान वय जे आहे 6 वर्ष त्याला पूर्ण असायला हवेत आणि कमाल 7 वर्ष 5 महिने तरी असायला हवेत. असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. हा गरजू मुलांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.